महाराष्ट्र आवाज न्यूज। शहरात शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना हानिकारक ठरू शकणाऱ्या खाद्यपदार्थ व पेयांच्या विक्रीवर निर्बंध असतानाही काही ठिकाणी नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचं चित्र समोर आलं आहे। शिरपूर शहरातील दुकानात शाळेच्या परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकची विक्री होत असल्याचं दृश्य समोर आलं आहे। राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरापासून ठराविक अंतराच्या क्षेत्रात अंमली पदार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र प्रत्यक्षात काही दुकानांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या एनर्जी ड्रिंकची विक्री सुरू असल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओमध्ये संबंधित दुकानात स्टिंग पेय उपलब्ध असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे, म्हणजे हे दुकान शाळेच्या परिसरात असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे संबंधित विक्रेत्यांवर नियमांनुसार कारवाई केली जाते का याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष आहे। एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शालेय परिसरात अशा पेयांच्या विक्रीबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने परिसरातील दुकानांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। शाळेच्या आसपासच्या दुकानांमध्ये प्रतिबंधित किंवा आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या पदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर तातडीने नियंत्रण आणणे आवश्यक आहे। केवळ आदेश काढून न थांबता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं का याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली। या प्रकरणाची प्रशासनाकडून दखल घेतली जाते का आणि संबंधित दुकानदारावर कोणती कारवाई केली जाते याकडे आता पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.